Hello dear students, today we are going to see how to write poetic appreciation of standard 12. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीच्या पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी पोएटिक अप्रिसिएशन हा प्रश्न आलेला असतो आणि यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कव्हर करता येते. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची सप्लिमेंटरी एक्झाम आहे, जसं की 16 जूनपासून स्टार्ट होणार आहे. तर पहिला पेपर तुमचा जो आहे तो इंग्रजीचाच आहे. तर त्यामुळे या संदर्भामध्ये जो काही टाईमटेबल असेल बोर्ड आणि वेबसाईटवर टाकलेला तो टाईमटेबल आपण या ठिकाणी टाकलेला आहे. आपल्या चॅनलवरती बघून घ्या की 16 जूनपासून तुमची एक्झाम चालू होत आहे. तर याकरिता तुम्हाला अप्रिसिएशन हा जो टॉपिक आहे पोएटिक अप्रिसिएशन हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B आलेला असतो. तर या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय करायचं असते, कोणतीही एका कवितेवर जी काही कविता आलेली असेल त्या पोएमवरती तुम्हाला पोएटिक अप्रिसिएशन लिहायचं असते. तर ते पोएटिक अप्रिसिएशन लिहित असताना कशाप्रकारे लिहायचं पाहिजे, कशाप्रकारे आपल्याला मार्क जास्तीत जास्त मिळेल, या ठिकाणी या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. तर चला बघूया स्कीम ऑफ मार्किंग कशा पद्धतीचं आहे. स्कीम ऑफ मार्किंग बघा, पहिला पॉईंट आहे अप्रोप्रिएट थीम अँड लँग्वेज फीचर्स, याला 2 मार्क्स आहे. एक्सप्लेनेशन अँड प्रेझेंटेशन सेकंड पॉईंट आहे, याला 1 मार्क्स आहे. आणि पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन याला 1 मार्क्स, म्हणजे कॅरी आउट 4 मार्क्स. म्हणजे एकंदरीत तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स या ठिकाणी घेता येते जर तुम्ही व्यवस्थित पाठांतर केलं असेल. चांगल्या प्रकारे 8च पोएम आहे, 8ही पोएमचं मी तुम्हाला अप्रिसिएशन टाकणार आहे. रोज व्हिडिओ बघत चला की जेणेकरून तुम्हाला वहीमध्ये नोंद करता येईल. लेट अस सी थर्ड पोएम ऑफ अप्रिसिएशन. बघा थर्ड पोएम बघा काय आपली द इंचकेप रॉक ही कविता आहे. तर याचं अप्रिसिएशन कसं लिहायचं, पेपरमध्ये जर राईट डाऊन द अप्रिसिएशन ऑफ द इंचकेप रॉक आलं तर सरळ सरळ एवढं जरी तुम्ही लिहिलं पॉईंटशीर तर तुम्हाला निश्चितच 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळू शकतात. पण तुम्हाला पाठांतर करणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण काही विद्यार्थी फक्त काहीही लिहून येतात पेपरमध्ये, त्यामुळे मार्क्स तुम्हाला कव्हर होत नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, फर्स्ट पॉईंट काय आहे, अबाउट द पोएम म्हणजे कवितेविषयी लिहायचं आहे. काय सांगितलेलं आहे पोएममध्ये, तर इट डिस्क्राईब्स जेलसी अँड इट्स हार्श इम्पॅक्ट. म्हणजे ही जी कविता आहे कशाविषयी आहे, कशाचं वर्णन केलेलं आहे, तर या कवितेमध्ये जे वर्णन दिलेलं आहे ते कशाविषयी आहे, जेलसी मत्सर आणि दुसऱ्यांविषयी हार्श कटुता असणारं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही अभ्यासलेली असेलच ही कविता. जसं की या कवितेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याविषयी सगळ्यात गोष्ट जी सांगितलेली आहे ती म्हणजे पूर्ण पोएमच जी दिलेली आहे. एक पर्सन त्या ठिकाणी काय करतो आहे, लोकांना म्हणजे पुण्य लाभाचं काम, लोकांकडून आपल्याला पुण्य मिळेल असा दृष्टिकोन ठेवतो आहे आणि लोक त्याला चांगल्या प्रकारचं ब्लेसिंग करतात म्हणून ते त्याला आवडत नाही दुसऱ्या पर्सनला. तर त्याच ठिकाणी तो दुसरा त्याने ज्यांनी लोकांचं पुण्य घेतलेलं असते त्याला शाप कसा बसेल, ती जी काही इंचकेप रॉकची जी बेल आहे ती तोडण्याचा तो प्रयत्न करतो आणि निश्चितच स्वतःही त्या पाण्यामध्ये बुडतो. तर बघा, त्यामुळे या ठिकाणी सांगितलं आहे कवितेमध्ये काय वर्णन केलं आहे, तर या कवितेमध्ये पूर्णतः जेलसी सांगितलेली आहे आणि हार्श इम्पॅक्ट म्हणजे दुसऱ्यावरचा कटुतेचा प्रभाव त्या ठिकाणी सांगितलेला आहे. सेकंड पॉईंट बघा, अबाउट द पोएट. पोएट कोण आहे, रॉबर्ट साउथी वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. आता ही कविता थोडी मोठी आहे, शॉर्ट पोएम नाही. काही त्यांच्या ज्या पोएम्स आहे त्या बाकीच्या पोएम शॉर्ट्स असतील, पण ही जी पोएम आहे इंचकेप रॉक ही जवळपास बॅलड टाईप आहे, म्हणजे जणू काही पोवाडा टाईप आहे. खूप मोठी पोएम आहे, तुम्ही अभ्यास लिहिली आहातच. तर या ठिकाणी ही कविता कोणी लिहिली आहे, रॉबर्ट साउथी. हे कोण होते, वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड. इंग्लंडचे एक कवी होते, लॉरेट कवी होते, म्हणजे प्रख्यात असे कवी होते ते. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स आर व्हेरी पॉप्युलर. त्यांच्या ज्या काही कविता असतील म्हणजे या कवितेला सोडून बाकीच्या काही ज्या कविता आहेत त्या कशा आहेत, त्यांच्या शॉर्ट्स पोएम्स आहे, पण त्याही कशा आहे, इट्स व्हेरी पॉप्युलर, त्याही लोकांच्या मनामध्ये लोकप्रिय झालेल्या आहे. अँड विथ द स्कूल चिल्ड्रन, आणि शाळकरी जे विद्यार्थी आहे, शाळकरी जे मुलं आहेत त्याही मुलांना यांच्या कविता कशा आहेत, फार फेमस झालेल्या आहेत, प्रसिद्ध झाल्या. थीम बघा, तिसरा पॉईंट काय दिलेला आहे, थीम. थीम मीन्स काय होते, त्यामध्ये कुठल्या प्रकारची सेंट्रल थीम वापरली गेली आहे, मध्यवर्ती कल्पना काय सांगितलेलं आहे, यामध्ये कशाविषयी वर्णन केलेलं आहे, थीम काय आहे कवितेची ते बघा. इफ यू डू बॅड थिंग्स टू पीपल बॅड थिंग्स विल हॅपन टू यू. करेक्ट. जर तुम्ही लोकांचं वाईट करत असाल तर आपलंसुद्धा काय होईल, वाईटच होईल. म्हणून नेहमी आपण
समाजामध्ये राहत असताना नेहमी काय विचार करत असतो की सगळ्यांचं चांगलं हो, त्यानंतर आपलं चांगलं हो. म्हणजे आपण नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, नाही का. आपण नेहमी काय करायला पाहिजे, पॉझिटिव्ह विचार असायला ठेवायला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, पोएटिक डिवाईस. तर या ठिकाणी पोएटिक डिवाईसमध्ये नेमकं काय घ्यायचं, मी मागच्या पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं. म्हणजे पहिली पोएम, सेकंड पोएम टाकल्यानंतर त्यामध्ये पोएटिक डिवाईसमध्ये नेमकं कशाचा उल्लेख करायचा. तर यामध्ये शक्यतो तुमचे काही फिगर ऑफ स्पीच जे असतील त्याच्यामध्ये वर्णन करायचं. जे काही फिगर ऑफ स्पीच आलेले आहे पोएममध्ये ते लिहिणं गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर कविता फ्री वर्स असेल तर या ठिकाणी फ्री वर्स लिहा, नाही का. आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, द इंचकेप रॉक इज रिटन इन द फॉर्म ऑफ अ बॅलड. मी तुम्हाला मगानेच सांगितलं थोड्या वेळापूर्वीच की ही जी कवितेचं स्वरूप आहे हे कसं आहे, इन अ बॅलड फॉर्म, म्हणजे बॅलड फॉर्ममध्ये आहे, नाही का. फिगर ऑफ स्पीच लाईक ॲलिट्रेशन, मेटॅफर, पर्सोनिफिकेशन, ओनोमॅटोपोइया अँड रिपिटिशन आर यूज हिअर. आता तुम्ही म्हणाल एवढे सारे फिगर ऑफ स्पीच लिहायचे का, यामधले तुम्ही 2 किंवा 3 जरी लिहिले तरी सफिशियंट आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामुळे हे जास्त काही लिहिण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये. फिगर ऑफ स्पीच जरी कवितेमध्ये दिलेलं असेल तर देखील तुम्ही हार्डली 3 लिहिले तरीही चालेल. ॲज द पोयम वॉज रिटन इन 18th century, इट इज रिच विथ सिम्बॉल, इमॅजरी अँड आर्चरी. म्हणजेच काय, आर्चिझम. म्हणजे ही जी कविता आहे ही कशी आहे, एक इमॅजरी सांगितलेली आहे, कल्पनातून तयार केलेली कविता आहे, नाही का. तर तुम्हाला या पोएटिक डिवाईसमध्ये एवढ्या गोष्टीचं त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर पॉईंट्सप्रमाणे लिहित गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स देणेसुद्धा शिक्षकाला योग्य वाटेल आणि ते सुद्धा देण्यास भाग पडेल. तर तुम्ही फक्त एक विनंती आहे म्हणजे तुम्हाला का तुम्ही इंग्रजीचं अप्रिसिएशन जशास तसं 8ही पोएमचं पाठ करा. मी तुम्हाला 8ही पोएम अप्रिसिएशन टाकणार आहे. रोज तुम्हाला व्हिडिओ राहील, रोज बघत चला की जेणेकरून आपल्याला मार्क्स कसे घेता येईल याचा आपण जास्तीत जास्त विचार करायला पाहिजे. आता लास्ट पॉईंट बघा काय दिलेलं आहे, स्पेशल फीचर ऑर ओपिनियन. म्हणजे तुमचं मत लिहायचं आहे, तुम्हाला या कवितेविषयी काय वाटलं. तर बघा, द पोयम गिव्ज अस अ मेसेज दॅट दोज हू डू wrong things will meet with the punishment. I like the poem very much as it contains a good moral story. तर बघा या कवितेमध्ये काय संदेश दिलेला आहे, जो दुसऱ्यांचं वाईट करत असेल तर त्यालासुद्धा काय झाली पाहिजे, पनिशमेंट व्हायला पाहिजे. आणि ही जी कविता दिलेली आहे ही कशी आहे, इट कंटेन्स अ गुड मॉरल स्टोरी. म्हणजे याच्यामध्ये कशाचा समावेश दिलेला आहे, तर चांगल्या नैतिक गोष्टीचा समावेश या कवितेमध्ये सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3rd पोएमचं या ठिकाणी काय केलेलं आहे, अप्रिसिएशन टाकलेलं आहे. तर जरूर तुम्ही वहीमध्ये नोंद करा, लिहून घ्या आणि 2-3 वेळा त्याची प्रॅक्टिस करा. कारण का असं म्हणते आम्ही की तुमचे स्पेलिंग मिस्टेक फार होतात, कारण तुमच्याकडे व्होकॅब्युलरी साठा कमी असेल त्यामुळे तुमचे स्पेलिंग मिस्टेक होत आहेत. जशा तसं पाठ करा. पुन्हा आणखी या अगोदर मी पहिले आणि याकरिता मी तुम्हाला 1st पोएम, 2nd पोएमचं सुद्धा अप्रिसिएशन टाकलेलं आहे. फक्त आपल्याला मार्क्स कसे गेन करता येईल, कसे मिळवता येईल. आता 3rd पोएमचं सुद्धा तुमच्याकडे अप्रिसिएशन आलेलं आहे. जरूर एका वहीमध्ये लिहून घ्या आणि वारंवार त्याचा सराव करा, जेणेकरून आपल्याला 4 आउट ऑफ 4 मार्क्स कसे मिळवता येईल आणि आपला जो पुनर्परीक्षा आहे, जी सप्लिमेंटरीची एक्झाम आहे, त्यामध्ये निश्चितच तुम्ही पास व्हाल अशी अपेक्षा करते आणि निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश येवो. थँक्यू.